संसार चक्रापासून निवृत्त होत नाही. कर्मभोगाचा त्याग ते करत नाहीत तोपर्यंत त्यांना तुझी प्राप्ती होऊ शकत नाही. तद्वत वप प्रणयसे सदनुग्रहाय नाति प्रसिद्ध धूपचार करैहि. आणि हे देवा, कथा प्रसंगाला जे विमुख आहे, जे कथा भगवंताची ऐकत नाहीत, ते संसारामध्ये फिरत राहतात. जोपर्यंत तुझी कथा अव्यापतार्थ करणा निश्चयाना नाना मनोरथ देहा क्षणभग्न निद्रा, हे तुझ्या कथेमध्ये जे तल्लीन होत नाहीत ते विमुख राहतात, ते संसारामध्ये अडकतात आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी त्यांचे मनोरथ भंग पावतात. त्यांच्या इच्छा कधी पूर्ण होत नाहीत. इच्छा काही पूर्णच होत नसतात, मनोरथ पूर्ण होत नसतात आणि दैववशाने ते सगळे त्यांचे उद्योग विफल ठरतात. पुंसा मतो विविध कर्म विराट भरद्यै दाने न चोग्र तपसा ब्रतचर्य याते. मग आपण भगवंताची प्रार्थना कशी करावी हे सांगताना ते म्हणतात आराधनम. भगवंताची आराधना करा, भगवंताचे व्रत करा, तप करा, कठीण तपश्चर्या करा, तर आपल्याला प्रसन्नता प्राप्त होईल. त्याशिवाय हे फळ तुम्हाला मिळणार नाही. हे फळ सुलभ नाहीये. भक्ती सुद्धा काही सुलभ नाही. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, भक्ती ही कठीण आहे, शुळावरची पोळी आहे. ती सहजासहजी लाभ आपल्याला करता येणारी नाही. परंतु आपण पुंसामतो विविध कर्म विराट भरात दे. माणसं विविध कर्म करतात, नाना प्रकारचे कर्म करतात. यज्ञ, दान, तपश्चर्या हे भगवंताला प्राप्त करण्यासाठी हे सगळं करतात. परंतु खऱ्या अर्थाने भक्ती हे साधन ते स्वीकारत नाही आणि त्यामुळं ते अंधकारामध्ये फिरत राहतात. विश्वोद्भव स्थितिलयेषु निमित्त लीला रासायते नमैदम चक्रुमेश्वराय. आणि हे भगवंता, आपण या विश्वाची सहज लीला करता, सहजपणाने हे विश्व निर्माण करता, गुण कर्म नाम आपण धारण करता. तेव्हा अशा आपल्याला नमस्कार असो. यो वा अहम च गिरीशस्य विभू स्वयंच स्थित्युद्भव प्रलय हेदव आत्ममूलम. आणि त्रिभुवन रूपी हा वृक्ष आहे. या ठिकाणी वृक्ष हा त्रिभुवन रूपी वृक्ष म्हटले. हे भुवन कोणते? स्वर्ग, मृत्यू, पाताळ असे 3 भुवन आहे. आणि हा वृक्षच आहे असं समजा. जसं संसार रूपी वृक्ष आपण या गीतेच्या 15व्या अध्यायात बघतो. संसार रूपी वृक्ष आहे. ऊर्ध्वमूल मध्ये शाखमश्वत्थम प्राहुरव्ययम. तसा हा सुद्धा 3 भुवनांनी युक्त असलेला वृक्ष आहे. याचे मूळ, याचं खोड आणि याच्या फांद्या. तर हा जो मूळ या वृक्षाचं काय आहे ते म्हणतात माया. हे याचं मूळ आहे. मायेच्या द्वारे हा वृक्ष उत्पन्न होतो, म्हणून माया याचं मूळ आहे, बीज आहे. हा बीज फोडून हा वृक्ष प्रगटतो. आता या ठिकाणी वृक्षाचं रूपक केलेलं आहे, चांगलं रूपक केलेलं आहे. स्थित्युद्भव प्रलय हेतव आत्ममूलम भित्वा त्रिपाद वृद्ध एक उरुप्ररोह. आमच्या बीज जे आहेत हे माईक बीज आहे, ते फोडून हा वृक्ष बाहेर येतो. याच्या शाखा, पाय म्हणजे याच्या शाखा आहेत. ब्रह्मा विष्णू महेश, उत्पत्ती, पालन आणि संहार असे 3 अवस्था याला आहेत. या वृक्षाची उत्पत्ती होते, याची स्थिती राहते आणि हा नष्ट होतो. हा संसार रूपी वृक्ष आहे, त्रिभुवन रूपी वृक्ष आहे. याच्या फांद्या कोणत्या आहेत ते म्हणतात, याच्या फांद्या मरीची, मनु, हे जे सगळे मरीची, वसिष्ठ वगैरे सगळे ऋषीमुनी आहेत. 10 ऋषी जे निर्माण झाले, क्रतू, नारद वगैरे, हे सगळे याच्या फांद्या आहेत. मनु हा याची फांदी आहे. आणि तस्मै नमो भगवते भुवनद्रुमाय. म्हणून हे भगवंता तुम्हाला नमस्कार असो. लोको विकर्म निरत कुशले प्रमत्तः. आपण हा विश्व निर्माण केलं, विश्वाचा वृक्ष आपण निर्माण केला. त्याची उत्पत्ती ब्रह्मदेवापासून, पालन विष्णूपासून आणि संहार महादेवापासून. यस्मात् विभेद्यम
आणि मला सुद्धा देवा भय आहे. कशाचं? मृत्यूचं. मी जरी किती मोठा झालो तरी आयुष्य असून असून मला किती असणार आहे? द्विपरार्ध, 2 परार्ध एवढंच मला आयुष्य आहे. यस्मात बिभेन्यहमपि द्विपरार्ध धिष्ण्य, मला 2च परार्ध आयुष्य. आता एखाद्याला, आता आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य आपण गृहीत धरू, ठीक आहे. सामान्यतः माणूस 100 वर्ष 90 वर्षापर्यंत जगतो. मग हे 100 वर्षाचं आपलं आयुष्य. घोडे वगैरे, गाढवं हे 15-15, 20-20 वर्ष जगतात. एखादा कीटक सकाळी जन्मतो आणि संध्याकाळी मरतो, 1 दिवसाचं आयुष्य असतं. कोणाला काही क्षणाचं आयुष्य असतं. म्हणजे आयुष्य वेगवेगळ्या कालाप्रमाणे प्रत्येकाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आयुष्य दिलेलं आहे भगवंताने. पण शेवटी मृत्यू आहे, अंतिम अंत आहे. ब्रह्मदेव म्हणतात, मी जरी 2 परार्ध जगत असलो तरी शेवटी मला मृत्यू आहे. त्यामुळे मला मृत्यूचं भय आहे, त्यातून मी सुटलो नाही. मृत्यूचं भय माणसाला कसं लागलेलं आहे हे सांगताना देवकीच्या तोंडी खूप सुंदर विवेचन केलंय. भगवान गोपाल कृष्ण यांचा जन्म झाला, दशमस्कंदात ते वर्णन आहे. आणि या वेळेला देवकी समोर येते आणि ती म्हणते, देवा, माणसाच्या मागे मृत्यू लागलेला आहे. व्याल भीता पलायन, माणसं पुढे पळतायत आणि मागे नाग पळतोय. मृत्यूरूपी नाग माणसाच्या मागे लागलेला आहे आणि माणसं पुढे पळतायत. मृत्यू माणसाला भय निर्माण करणार आहे. नागाचं जसं, सापाचं जसं भय वाटावं किंवा साप चावला म्हणून माणसाला भयपान व्हावं, भयपानाने सुद्धा माणूस मरतो. नाही, कदाचित चावलाच असेल. एक वर्णन निर्विकल्प ग्रंथामध्ये संत जनीजनार्दन स्वामींनी केलेलं आहे की एक ग्रस्त होता आणि संध्याकाळची वेळ झाली, थोडा अंधारही पडला आणि पांदीमधून निघाला होता. नुकताच पाऊस झाला होता, पांदीत खूप चिखल होता आणि वाट काढत काढत सगळ्या बाजूनी दुतर्फा झाडी होती, अंधारही होता. चालत होता. चालता 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 बॅटरी जवळ होती, मोबाईलची बॅटरी होतीच. तो त्या प्रकाशात चालत होता. तेवढ्यात त्याचा पाय एका काट्यावर पडला आणि काटा टोचला. काट्या टोचल्यामुळं रक्तही निघालं. घरी येऊन बघितलं तर रक्त निघालं. पण त्याच वेळेला त्याला एक नागही दिसला होता. सरसळ करून नाग पुढे गेला. अरे, आपल्याला नाग तर नाही चावला, रक्त कसं निघालं? मग काटा टोचला का नाग चावला? काही कळलं नाही. आग तर झाली, रक्तही निघालं आणि नागही दिसला होता. खरं नाग चावला नव्हता, पण मनात भय निर्माण झालं. कल्पना केली, ज्या अर्थी मला नाग दिसला, माझ्या समोरून गेला, त्या अर्थी मला चावूनच तो गेला. माझ्या तळपायाला तो चावला आणि गेला, रक्त निघालं. आणि या भयपानाने त्याला मृत्यू आला. भीती वाटून, नाही आता मी मरतोय, आता मी मरतोय, आता मी मरतोय. वास्तविक काही झालं नव्हतं, काटा होता फक्त. पण माणसाला भय मृत्यूला कारणीभूत ठरतं हे सांगायचं या ठिकाणी. म्हणून भयपानाने सुद्धा माणूस मरतो. ते म्हणतात, मला सुद्धा भयपान आहे. कशाचं? मृत्यूचं. यस्मात बिभेन्यमपि द्विपरार्ध धिष्ण्य मध्यासिक सकल लोक अनुत्सम्यत्. आणि म्हणून मी सुद्धा खरं म्हणजे काळ रूपाला भीतो, घाबरतो. आणि देवा, तुमची तपश्चर्या तेवढ्यासाठी मी केली. आपण तपश्चर्येचे साक्षी आहात. तुम्हाला मी नमस्कार करतो. रेमे निरस्त रतिरप्य वरुद्ध देह तस्मै नमो भगवते पुरुषोत्तमाय. हे देवा, हे पुरुषोत्तमा, तुम्हाला नमस्कार असो. यो विद्ययापनुहतो दशार्धवृत्त्या. आता या ठिकाणी ब्रह्मदेवानीच केलेली स्तुती आहे, त्यामुळे ही सगळी तत्वज्ञानात्मकच आहे. यो विद्ययानुपहतो, यो अविद्ययानुपहतो. अविद्या, जीवाला काय बाधते? अविद्या. अविद्या ही जीवाची आहे आणि माया ही भगवंताची आहे. पण मायेच्या स्वाधीन तो होत नाही, आपण अविद्येच्या स्वाधीन होतो, आपण भ्रमाच्या स्वाधीन होतो. म्हणून यो विद्ययानुपहतोपि दशार्ध वृत्त्या. दशार्ध म्हणजे दशाचा अर्ध करायचं म्हणजे 5. भागवताची भाषा अशी. पंच म्हणलं नाही, दशार्ध वृत्त्या म्हणजे 5. कोणत्या वृत्ती आहेत ह्या 5? तम, मोह, महामोह, तामिस्त्र आणि अंधतामिस्त्र, अशा 5 वृत्ती आहेत.
तमवृत्ती आहे, मोहवृत्ती आहे, महामोह, तामिश्र आणि अंधतामिश्र अशा 5 वृत्ती आहेत. यालाच अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश म्हणतात. हे 5 वृत्ती आहेत. म्हणजे ह्या वृत्ती ज्या आहेत तम, मोह, महामोह, तमिश्र आणि अंधतामिश्र याच्यापासून, तमापासून अविद्या निर्माण होते, मोहापासून अस्मिता निर्माण होते, महामोहापासून राग निर्माण होतो, त्याप्रमाणे तामिश्रापासून द्वेष निर्माण होतो आणि अंधतामिश्रापासून अभिनिवेश निर्माण होतो. म्हणजे ह्या 5 वृत्तीतून 5 गोष्टी निर्माण होतात. ते म्हणतात देवा, माणसं या गोष्टीमुळे, याला पंचक्लेश म्हणतात, अध्यात्माच्या भाषेत, परिभाषेत त्याला पंचक्लेश म्हणतात. या पंचक्लेशामध्ये माणूस अडकलेला आहे, पंचकोशामध्ये माणूस अडकलेला आहे. त्यातून तो बाहेर पडू शकत नाही. यो विद्ययानुपहतोपि दशार्धवृत्त्या निद्रा मोहाव जठरीकृत लोकयात्रा. आणि लोक जठरीकृत लोकयात्रा, लोक पोटाच्याच मागे लागलेत. लोक फिरतात, हिंडतात, गोल गोल फिरतात. कशासाठी? पोटासाठी. कशासाठी? पोटासाठी. कशासाठी? पोटासाठी. आपण म्हणतो ना, तेव्हा कशासाठी? तर पोटासाठी. आम्हा फिरवी जगदीशा, आम्हाला 10 दिशा तू पोटासाठी फिरवायला लावतो देवा. आणि लोक फक्त आपल्या उदरम भरण्यासाठी फिरत राहतात, म्हणून जठरीकृत शब्द वापरलाय. जठर भरण्यासाठी लोकयात्रा, लोक फिरत राहतात. अंतर्जले हि कशपू स्पर्शनुकूलाम भीमोर विमालिनी धनसुगम परिणुंबन. आणि लोकांना हे कळत नाही, काय आपल्या समोर काय वाढून ठेवलंय कळत नाही. आपण जर लोकोर्मिमाम, उर्मी, उर्मी म्हणजे लाटा. ह्या लाटा कशाच्या आहेत? आपण ज्ञानेश्वरीमध्ये माया नदीचं वर्णन वाचा म्हणजे कळेल. माया नदीचं वर्णन माऊलींनी जे केलेलं आहे ते मुळातून वाचलं पाहिजे. 7व्या अध्यायामध्ये केलेलं आहे हे वर्णन. या वर्णनामध्ये त्यांनी असं वर्णन केलंय की सामान्य जीव कसा गटांगळ्या खातो, तो या संसाररूपी नदीमध्ये, मायारूपी नदीमध्ये पडलाय. आणि मोठमोठ्या लाटा, कशाच्या? ह्या लाटा, ह्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सराच्या लाटा त्याच्या अंगावर येतात. त्याचप्रमाणे मोठमोठे मासे, तिमिंगिल म्हणजे मोठाले मासे, मगरी, सुसरी त्याला खायला येतात. आणि तो तर गटांगळ्या खातोय. मग ह्या लाटांच्या वेगाने तो एका दगडावर जाऊन आदळतो. हा दगड किंवा हे मोठाले शिलाखंड म्हणजे त्याचं दुर्दैव आहे. या दुर्दैवाच्या शिलाखंडावर तो येऊन आदळतो. म्हणजे त्या लाटातही सुख नाही, आदळल्यामुळं त्याला दुःख होतं तेही वेगळंच. आणि त्याला वाटतं बरं झालं माझी त्या सुसरीपासून सुटका झाली, सुसरीने मला खाल्लं नाही. दुःखाच्या, वेदनेच्या किंवा मोठा भयंकर असणाऱ्या संकटाच्या सुसरी त्याच्या मागे लागतात. त्या संकटातून सुटल्यासारखं वाटतं, पण दुसऱ्याच गर्तेत जाऊन पडतो. त्याला खोल अशाल्या गर्त्या असतात. नदीमध्ये काही भोरे असतात, भोरे. त्या भोऱ्यामध्ये माणूस एकदा अडकला की तो काही बाहेर पडत नाही. तो काही बाहेर पडत नाही. नदीमध्ये वेगवेगळे भोरे, त्याप्रमाणे वेगवेगळ्या लाटा, त्याप्रमाणे मासे, मोठमोठ्याले सुसरी, मगरी आणि मोठाल्या लाटा यांच्यामध्ये तो जे भोवंडात राहतो, गिरगरत राहतो, हे वर्णन माऊलींनी केलेलं आहे, मनाने नाही सांगत. हेच वर्णन याचे भीमोर्मी शब्दाने त्यांनी केलेलं आहे. मला हे सांगायचंय की भागवतकारांनी जे शब्द वापरलेत त्याचं सगळं विवरण माऊलींनी केलं. भीमोर्मी, भीम म्हणजे भयानक, उर्मी म्हणजे लाटा. ह्या भीमोर्मी यत नाभी पद्म भवना भीमोर्मी मालिनी जनस्य सुखम विरुण. आणि मला सांगा, मग माणसं सुखाच्या शोधासाठी फिरतात, ते कोणतं सुख त्यांना मिळणार आहे? कोणत्या सुखाच्या शोधासाठी तुम्ही फिरता? भीमोर्मी मालिनी जनस्य सुखम विवृण यन्नाभि पद्म भवना दह स्मासमीड्य लोकत्रयोपकरुण धनुग्रहेण. आणि देवा, यातून सुटका करायची असेल तर तुमचीच कृपा पाहिजे, नाहीतर देवा या संसार रूपी प्रचंड लाटांच्या मध्ये माणसाची, जीवाची सुटका अशक्य आहे. लोकत्रयोपकरण या ठिकाणी 2 अर्थ आहेत. लोकत्रयोपकरणचे 2 अर्थ दिलेत. लोकांचे उपकार करण्यासाठी
आणि उपकरण म्हणजे साधन या अर्थाने। लोकत्रयोपकरण, उपकरण म्हणजे साधन, ते यातून बाहेर पडण्याचं साधन म्हणजे भक्ती, एवढंच एक साधन आहे। तुमची प्रार्थना आणि तुमची कृपा हेच साधन आहे आणि तुम्ही उपकार केले तरच देवा यातून बाहेर पडता येईल। तस्मै नमस्त उदरस्थ भवाय योग निद्रावसाव निर्णेक्षणाय। हे भगवंता, अशा तुम्ही अलौकिक त्रिलोकाची रचना करता आणि योग निद्रेमध्ये तुम्ही तल्लीन होता। योग निद्रेत भगवान योग निद्रेत आहेत बरं का, आपण निद्रावश आहेत। आपली पूर्ववदितं प्रणयतु सो एवत् प्रपन्न वरदो रमयात्मशक्त्या। हे देवा, युंजीत कर्म शबलांच यथा विजयी। आम्ही आपल्या नाभी कमलामधून उत्पन्न झालो तेव्हा मला आपल्या विज्ञान शक्तीचं ज्ञान द्या। युंजीत कर्म शमलांच यथा विजयी। माझे जे कर्म शमल आहे, माझे जे कर्म ग्रंथी आहेत त्या नष्ट करून टाक। विजय ह्याम, त्याचं जय म्हणजे जाळणे। माझ्या कर्मग्रंथी जाळून टाक, त्या नष्ट करून टाक। बीज भाजूनी केली नाही, बीज एकदा भाजलं म्हणजे जन्ममरणाची या वार्ता दिसत नाही। त्याप्रमाणे देवा, युंजीत कर्म शमलंच यथा विजयी। कर्मरूपी शमल, कर्मरूपी पाप हे यातून नष्ट करून टाक। आणि नाभी हृदयादेह सतोभ्यम यस्य पुंसो विज्ञान शक्तिरमात्मन सत्ते रूपम विचित्रमिदमस्य विष्णुतो मे मारी रिष्ट निगमस्य गिराम विसर्गः। आपण विज्ञान शक्ती रूप आहात, ज्ञान शक्ती रूप आहात आणि जगाचा विस्तार आपण करता। या वेळेला मला देखील जग उत्पन्न करण्याची क्षमता द्या आणि वेदरूपी वाणीचा उच्चारण हे लुप्त न हो। मारी रिरिष्ट निगमस्य गिराम विसर्गः। गिरा म्हणजे वाणी, ही निगमस्य गिराम, निगम म्हणजे वेद। तर वेद जे आपल्या मुखातून प्रगट झाले ती वाणी मला तारक ठरो, ती देखील माझ्या जिम्मेवरती त्या वाणीचा साक्षात्कार हो। आणि सो सावदब्र करणो भगवान विवृद्ध प्रेमस्मितिजंबन उत्थाय विश्वविजयाच नो विषादम माध्या गिराप नयतात पुरुषा पुराणः। आणि एकदम अशी प्रार्थना ब्रह्मदेवानी केल्याबरोबर भगवान महाविष्णू ज्या शेषशायी पर्यंकावर झोपलेले होते त्यांना आनंद झाला आणि त्या शेषशायी पर्यंकावरून ते उठले। ते म्हणतात उत्थाय विश्वविजयाय, भगवंताला विश्वविजय शब्द वापरला। ते उठले की जगाचं कल्याण होतं, त्यांनी डोळ्यांनी पाहिल्याबरोबर जगाचं कल्याण होतं। ते उठले आणि म्हणाले ब्रह्मदेवा काळजी करू नकोस, नो विषादम माध्व्या गिरापन येतात पुरुषा पुराणः। आणि काळजी करू नको, थांब। त्यांनी डोळे उघडले, शेषशय्येवरून ते उठले आणि आपल्या मधुर वाणीनं माझा विषाद, माझं दुःख दूर केलं। मैत्रेय म्हणतात विदुरा, याप्रमाणे भगवंतानी त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला आता उपदेश करायला सुरुवात केली। या वेळेला ब्रह्मदेव भगवंताची प्रार्थना करत होते। हे पहिला कल्प आहे,
हा पाद्मकल्प आहे. या पाद्मकल्पामध्ये ही सगळं चाललेलं होतं. लोकसंस्थान विज्ञान आत्मना परिखिद्यतः. कारण ब्रह्मदेव खिन्न झाले होते. काय करावं त्यांना सुधरत नव्हतं. अशा वेळेला भगवंतांनी त्यांचा खेद नाहीसा केला. तामाहा गाधया वाचा कश्मलम शमयन्निव. आणि नुसतं शब्द उच्चारल्याबरोबर कश्मलम शमयन्निव, सगळं कश्मल, सगळ्या अंतःकरणातलं दुःख, अंतःकरणातली वेदना, अंतःकरणातला संशय ताबडतोब क्षणात नाहीसा झाला. भगवान बोलू लागले. श्री भगवान उवाच मा वेद गर्भगां स्तंद्रीं सर्ग उद्यमवः तन्मयापादितं ह्यग्रे मन्मायां प्रार्थये भवान. आणि भगवंतांनी पहिल्यांदा ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा काळजी करू नका, घाबरू नका. तुम्हाला पूर्वी मी शक्ती दिलेली आहे. तुम्ही वेदगर्भ, तुमच्यामध्ये वेदाचं ज्ञान दिलेलं आहे. उठा, कामाला लागा. उद्यमाः आपण म्हणतो ना. विवेकानंदांनी काय सांगितलं? उत्तिष्ठ, जागृत, उत्तिष्ठ. आणि वरान आपल्याला जे काम करायचंय ते काम करण्यासाठी तयार राहा. हे उत्तिष्ठ, जागृत. प्राप्य वरान यबोधत. प्राप्य वरान, वर प्राप्त करण्यासाठी आपण जागृत राहायला पाहिजे, काम करायला तत्पर राहायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात उद्यमाव, उद्यममाह. तुझा उद्योग काय? तुला मी कशासाठी निर्माण केलं? जग निर्माण करण्यासाठी. धाता यथा पूर्वम कल्पयत. याप्रमाणे तू पूर्वी सांगितल्याप्रमाणे ही सृष्टी निर्माण कर. आणि अशा पद्धतीने ते म्हणतात कशी निर्माण करू? ते म्हणतात कशी? मी तुला सांगतो. अरे यदा तू सर्वभूतेषु दारेषु अग्निमिव स्थितम. लाकडामध्ये जसा अग्नी असतो, लाकडात अग्नी नाही का? याचं उत्तर आहेच द्यावं लागेल. मग मी तर लाकडावरच बसलोय, मग मला पोळत का नाही? अरे लाकूड लाकडावर घासल्यावर त्यातून अग्नी प्रगटतो. घासण्याचं काम देवाचं नाहीये, घासण्याचं काम माणसाचं आहे. देव म्हणतो मी सगळं तुला आणून दिलं, काड्याची पेटी आणून दिली. नाही नाही, तुमचा दिवा तुम्हीच लावून घ्या. देव म्हणतो तुला काड्याची पेटी कशाला दिली मी? तू ओढणं निदान, तू निदान ओढण्याचं कर्म कर. तेव्हा कर्म करण्याचा अधिकार माणसाचा आहे. म्हणून कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचित्. कर्म करणे हा तुझा अधिकार आहे. मी त्याला यश देईल, यश देण्याचं काम माझं आहे, पण कर्म करण्याचं काम तुझं आहे. बी पेरण्याचं काम शेतकऱ्याचं आहे, त्याला फळ देण्याचं काम देवाचं. म्हणून बीज पेरायचं नाही, देवा तुम्हीच बीज पेरा आणि तुम्हीच पाणी घाला. ते म्हणतात वा रे वा, चांगला शेतकरी झाला. तेव्हा तुम्ही काहीतरी कष्ट करा. म्हणून ते म्हणतात की हे ब्रह्मदेवा, दारू म्हणजे लाकडामध्ये जसा अग्नी असतोच, फक्त आपल्याला वन्नी तो चेतवारे चेतवितात चेततो. आधी तो पेटवा ना, मग पेटवल्यावर पेटेल. पण पेटवायचंच नाही आणि हाताची घडी तोंडावर बोट बसून बसायचं, हे जमणार नाही. म्हणून ते म्हणतात हे ब्रह्मदेवा, मी तुझ्यामध्ये शक्ती दिलेली. यदा तू सर्वभूतेषु दारुषु स्थितम. त्याप्रमाणे सर्व विश्वाची निर्मिती करण्याची शक्ती तुझ्याजवळ आहे. तू आता हे विश्व निर्माण कर. नालेन सृजनम मूलम. आणि आता तू या माझ्या नालेमध्ये खाली आलास, आता वरती जा, त्या पुष्करात जाऊन बैस, पांढऱ्या कमळात. हे पुष्कर म्हणजे पांढरं कमळ आहे. ब्रह्मदेवाला पांढरं कमळ आवडतं म्हणून ब्रह्मकमल म्हणतो आपण. ते पांढरं असतं, ते ब्रह्मकमल. त्या ब्रह्मकमलात तू बस आणि तिथं माझे चिंतन करून विश्व निर्माण कर. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. ज्याप्रमाणे भगवंतानी त्यांना आदेश दिला. आणि प्रजा सृज यथापूर्व जाश्च मय्यनुशेरते. मी जसं तुला सांगितलं त्याप्रमाणे ती प्रजा तू निर्माण कर. असं म्हटल्याबरोबर मैत्रेय म्हणतात विदुरा, ही सांख्याची भाषा वापरली या ठिकाणी. आणि आता मग भगवान ब्रह्मदेव भगवंताच्या आदेशाने कशी सृष्टी, 10 प्रकारची सृष्टी कशी निर्माण करतात त्या संबंधीचे विवरण जे सांगतील तो सगळा मग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. कुंडली गौरदेव.